लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये आले होते। यावेळेस त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबई विमानतळ येथून भिवंडीच्या दिशेने जात असताना आनंदनगर चेक नाका येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत हा ताफा पुढे मार्गस्थ केला। भिवंडी न्यायालयात त्यांच्या विरोधात फिर्यादी राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा केला आहे। राहुल गांधी हे आज ठाण्यातनं भिवंडीच्या दिशेने जात असताना आनंदनगर चेक नाका येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। भारताचे पंतप्रधान सुद्धा AI समितीला चालले किंवा युथ काँग्रेसने चुकीचं काम केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी भारताचं खच्चीकरण केलं, म्हणून याच्या विरोधात आम्ही आंदोलन या भारताचे पंतप्रधान जेव्हा कुठेही चांगलं काम करण्यासाठी देशामध्ये फिरत असतात, त्यांचा निषेध करायला काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते अनेक वेळा निषेध करताना आले। अहो, तुम्हाला राहुल गांधींना हे कळलं पाहिजे, तुम्ही बाहेर जेव्हा जाऊन लोक इंडियाबद्दल जे अपशब्द वापरतात, गरीब दाखवतात, हे कुठपण योग्य आहे? आज मला सांगा, काल आत्ता जवळच्या दिवसात फ्रान्सचे राष्ट्रपती हे आपल्या मुंबईत आले, विदाऊट सिक्युरिटी, विदाऊट पोलीसचा बंदोबस्त, पोलीस दल आमचं सक्षम असताना तरी त्यांनी काही न घेता एकटे ते सकाळी आपलं हे करत होते, प्रवास करत होते। मला सांगा, एवढं जर चांगलं आपला भारत देश असेल, पोलीस दल आमचं चांगलं असेल, तर काय राहुल गांधींना असा प्रॉब्लेम आहे की राहुल गांधी सतत आमच्या पोलीस शासनावर, गृह खात्यावर आणि मोदीजींच्या कामावर अशी वेगवेगळी टीका टिप्पणी करत असतात।